मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीपावली पाडवा जो असतो त्या पाडव्यानिमित्त काही कार्यक्रम देखील असतात। त्या कार्यक्रमांना अडथळे आहेत का असा जिल्ह्यानुसार तो अंदाज आपण बघणार आहोत। येणाऱ्या 23, 24, 25ला सुद्धा वातावरण खूप मोठं आहे, त्याबद्दल आपण फेसबुक, इंस्टावरती सुद्धा पूर्वकल्पना दिल्यात। त्याबद्दलही आपण आजच्या या लाईव्हमध्ये सगळं पाहणार आहोत। व्हिडिओ जेव्हावेळेस आपण बोलतो तुमच्या भागांची माहिती त्यामध्ये स्पष्ट दिलेली असते, फक्त तुम्ही शेवटपर्यंत पाहत नाहीये। आपला वेळ थोडा जाईल 10-12 मिनिटं, पण ती माहिती त्या भागांची दिलेली असतेच। तर व्हिडिओला सुरुवात करतोय। 21 ऑक्टोबरचा जो काही पाऊस आहे तुम्ही पाहिला, आज संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत धुळे, साक्रीचा अनेक भाग घेईल। नाशिक क्षेत्र बऱ्याच ठिकाणी पेंडवण जास्त पावसाची नोंद होईल आणि इकडे मेहकर वगैरे भागात विजांचा लखलखाट सुरू झाला। काही ठिकाणी मेहकर रिसोर्ट परिसरात पडतो सुद्धा आहे। रात्रीच्या वेळेला दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये जसे की सांगली, सोलापूरमध्ये देखील शितोळे पडतील अशा प्रकारचं वातावरण आहे। आणि मागच्या आठवड्यापासून ज्या वातावरणाचा धाक तुम्हाला दिलेला होता, त्या वातावरणाची पूर्वकल्पना दिली होती, त्यावरती निगेटिव्ह कमेंट पण आल्या होत्या की पाऊस वगैरे काही येणार नाही, तुमचा धंदा बंद करा। हा माझा धंदा नाही, प्रामाणिकपणे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय। त्या ऐकू वाटलेलं ऐका मित्रांनो, ज्यांना पटत नाही त्यांनी निघून चाललं तरी चालतंय, ठीक आहे। तर आता बघा, उद्या 22 ऑक्टोबरला वातावरण हे थोडं कमीच असणार आहे, कारण की याच वातावरणाने बऱ्याच ठिकाणी पावसाची झलक ही झालेली आहे। पण कमी कोणाला आहे आणि जास्त कोणाला आहे या 22 ऑक्टोबरच्या दिवाळी पाडव्याच्या वातावरणाबद्दल बघा। सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागामध्ये संध्याकाळच्या वेळेला वातावरण सक्रिय होईल। उद्या थोडंफार नंदुरबारच्या काही मोजक्या भागामध्ये म्हणजे जसे की शिरपूर साईड, धुळ्यामध्ये 4-2 शितोळ्याचा पाऊस असेल। सांगली, सोलापूरला रात्री संध्याकाळपर्यंत पाऊस काही ठिकाणी पडेल, सर्वदूरची व्याप्ती नाही आहे। मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आजच्या सारखी परिस्थिती उद्या म्हणजे 22 ऑक्टोबरला नाही आहे, पण काही ठिकाणी स्थानिक वातावरणास राहील, त्याबद्दल सगळ्यांना पूर्वकल्पना दिली आहेत। तर मित्रांनो, गुरुवार म्हणजे 23 तारखेला वातावरण हे पुन्हा वाढणार आहे। त्याचा कल आणि त्याची दिशा पूर्णपणे दक्षिण भागामध्ये आहे, जसं की सांगलीला, सोलापूरला, मंगळवेढा, माढा जे काही भाग येतात तिथे पावसाला सुरुवात होईल। कोल्हापूर या ठिकाणी, सांगली यासारख्या ठिकाणी चांदणभरी पावसाची नोंद या 23 तारखेच्या संध्याकाळपर्यंत व्हायला सुरुवात होईल। वातावरण हे कर्नाटकमध्ये फुल परफॉर्मन्स करत असल्यामुळे त्याचा प्रभाव पुण्यापर्यंत काही ठिकाणी, अहिल्यानगरमध्ये, बीडमध्ये सुद्धा काही ठिकाणी आणि लातूरमध्ये सुद्धा काही ठिकाणी या दक्षिण महाराष्ट्रामुळे पाऊस असणार आहे। ती रात्रीची वेळ असेल, दिवस मावळताची वेळ असेल, किंवा काही ठिकाणी लवकर ढग आल्यामुळे दुपारीच 2:30-3 वाजता सक्रिय होईल, अशी परिस्थिती ह्या 22च्या काही प्रमाणामध्ये, पण 23च्या बऱ्याच प्रमाणामध्ये आहे। मित्रांनो, पाऊस, वाहुणी आणि मुसळधार विजांचा कडकडाट ज्याबद्दल आपण वारंवार बोलत आलेलो आहे, त्या जिल्ह्यांची यादी 24 आणि 25च्या बाबतीत बघा, कारण की 24 आणि 25 ह्या मोठ्या तारखा आहेत। त्यामध्ये 23चाही समावेश आहे, पण दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यापुरताच मर्यादित आहे। पण 24 तारीख जी आहे ती भरपूर पाऊस महाराष्ट्रामध्ये घेऊन येणारी आहे। तर त्याबद्दल बघा, यामध्ये नागपूर काही प्रमाणात, पण बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटात पाऊस होईल। अमरावतीचा नंबर आहे ह्यावेळी सुद्धा बऱ्याच ठिकाणी, सर्वदूर सगळेच गावं घेईल असं काही नाही, पण बऱ्याच ठिकाणी हा पाऊस राहील। यामध्ये हिंगणघाट आहे, चंद्रपूर सुद्धा बऱ्याच ठिकाणी आहे, यवतमाळ आहे, नांदेड तर आहेच, परभणी जिल्हा सुद्धा बऱ्याच ठिकाणी आहे, जालन्याचा सुद्धा समावेश या पावसामध्ये भरपूर आहे। मी कमेंट घेतोय, थोडं 2 मिनिटं थांबा। अहिल्यानगर, पुणे, श्रीगोंदा, नाशिक क्षेत्र पुन्हा एकदा 24 आणि 25च्या पावसाबद्दल आणखी तीव्रता वाढणार आहे। सांगली, सोलापूर, धाराशिव पट्ट्यामध्ये शेतातून पाणी बाहेर निघेल अशी परिस्थिती या भागांची आहे, ज्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, कडाष्टीचा परिसर सुद्धा मी वारंवार उल्लेख करत असतो, त्या भागांचा देखील समावेश आहे। धाराशिवकरांना आणि सोलापूरकरांना थोडे विजांचे धोके देखील आहेत, त्यात सांगलीचाही समावेश आहे। छत्रपती संभाजीनगर, दक्षिण, पूर्व आणि उत्तर हे तिन्ही भाग त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत। संभाजीनगरच्या वैजापूर, गंगापूर, अहिल्यानगरच्या नेवासा, राहुरी ह्या भागासह पाथर्डीचा समावेश पुढच्या पावसामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात होणार आहे। त्यानंतर नाशिकची दक्षिण आणि पूर्व बाजू देखील यावेळी झोडपून काढणार आहे, आजही तिथे पावसाला सुरुवात झाली आहे। धुळे, जळगावचा देखील भाग काही प्रमाणात का होईना पावसाचं आगमन या 24 आणि 25 तारखेला नक्की होणार आहे। त्यानंतर बुलढाण्याचा भाग म्हणजे आता सध्या जर पाहिला आपण तर लोणार, मेहकर पाऊस कंपल्सरी बऱ्याच ठिकाणी होत असतो, यावेळी सुद्धा 24 आणि 25च्या ऑक्टोबर दरम्यान हा पाऊस कन्फर्म आहेच। तर अशा प्रकारची महाराष्ट्राच्या पावसाची परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 24च्या भागामध्ये आहे। बीडकरांना किंवा धाराशिवकरांना 2-3 गोष्टींचं पूर्वकल्पना दिलीच पाहिजे।
की जर तुम्ही थोडंफार नदीकाठी असाल किंवा भलेही या प्रकार घडो किंवा न घडो, पण माझं असं म्हणणं आहे की अशा गोष्टीला सामोरं जाऊ शकतो, आपण जावं लागते. हे 2 दिवस सांभाळा, एक तर 24 आणि 25, कदाचित 23 पण सांभाळा, कारण की एक दिवस अगोदर सुद्धा हे वातावरण डेव्हलप होऊ शकतं, कारण की चक्रीवादळाचा समावेश यामध्ये आहे. तर अशा प्रकारे सिस्टम महाराष्ट्रावरती क्रिएट आहे. हे बघा, मी तुमच्या कमेंट घेतोय, मला जे काही बोलायचं ते पूर्ण करू द्या, ठीक आहे. मी तुमच्या कमेंट घेतोच. तर आता एकदा थोडक्यात सांगितलंच पाहिजे की बघा, आज जो पाऊस झाला आहे सगळीकडे विजांच्या कडकडाट वगैरे वगैरे वगैरे, त्याचा जोर 22ला कमी असणार आहे, म्हणजे खूप कमी आहे. जी व्याप्ती आज होती 50च्या आसपास, 40च्या आसपास, ती उद्या 10% येते. आणि त्याच्यामध्ये खानदेश, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हा कमी आहे. दक्षिण महाराष्ट्राला मध्यरात्री का होईना थोडाफार पाऊस येईल. आणि ह्या पावसामुळे ही परिस्थिती चांगल्याच पद्धतीनं असणार आहे. तर आपलं कॅम्प्युटरसुद्धा खराब झालेलं आहे ओव्हरहीटमुळे. तर ठीक आहे, चालेल. आपण जे काही बोलायचं आहे कमेंटला उत्तरच देऊया आता. त्याला बंदच केलं आहे. अहिल्यानगरसुद्धा 22-23ला आहे. आजही रात्री काही ठिकाणी पाऊस होणार आहे. नाशिकला पुढचा पाऊस आहे. सातारा, कोरेगावची परिस्थिती 23, 24 आणि 25 अतिमुसळधारची नोंद होईल काही ठिकाणी. काही ठिकाणी फक्त पेंडवणी पाऊस होईल. सगळ्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही, मात्र सतर्कही राहावंच लागणार आहे, कारण की ते गाव, ते जिल्हे, ते तालुके कोणत्या साईडने जास्त गेले याचा अंदाज मॉडेलनुसार नसतो. पण एक्झॅक्टली पाऊस हा त्या परिसरामध्ये जोरदार ते विजांच्या कडकडाट येणार आहे. त्याला कमेंट घेऊयात. श्रीगंधला आज झाला आहे, उद्या पाऊस नसल्यास जमा आहे, पण 24-25 जास्त आहे आपल्या भागामध्ये. जिंतूरला सुद्धा 23 संध्याकाळी काही प्रमाणात, पण 24-25 कन्फर्म आहे. बीड देखील पुढचा 72 तासामध्ये आणखीन जोरदार पाऊस असणार आहे. राहुल ढाळे सर आहे प्राईम मेंबरशिप मित्र. आमच्याकडे चांगल्या पावसात सुरुवात झाली आहे, धन्यवाद. जामखेड एरियाला पुन्हा 24ला पाऊस कन्फर्म आहे. बीड तालुका, बीड परिसर, बीड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना 24चा आणि 25चा पाऊस आहे. आजही रात्री काही कुठे मोठे पाऊस होईल. समीर शेख सर, आपल्या गंगापूर परिसरामध्ये देखील पुढचा पाऊस जास्त आहे. आजही रात्री काही ठिकाणी पाऊस होणार आहे. लोणारच्या भागात ढगफुटी झाली, त्यामुळे प्रत्येक दिवसा गणेश आपण हे अपडेट देत असतो, ठीक आहे. पुढे सुद्धा धोका आहे. जाफराबादला पेंडवता झाला, दीपक शिंदे म्हणतात पुढच्या देखील पाऊस असणार आहे. आता बघा, पावसामध्ये काय प्रकार असतील हे देखील सांगितलंच पाहिजे. एक कमेंटमध्ये काय सांगताय विचारलं नाही मला. सोलापूर, अक्कलकोट, पूर्व भागात सांगली येथे वाहुणी पाऊस आहे का असं सांगा. हे बघा, वाहुणी पाऊस तुमच्या भागामध्ये होणारच आहे. त्यामध्ये 23 तारीख संध्याकाळ आणि 24-25 तर कन्फर्म आहे. तर ह्या पावसामध्ये पुढच्या सुद्धा वारं, काहूर असे पूर्वकल्पना मॉडेलनुसार दिसत आहेत. आणि ह्या परिस्थितीला पुढच्या वेळेस सुद्धा आपल्याला शेतामध्ये असताना थोडा विजांचा धोका आहे, तो म्हणजे दक्षिण महाराष्ट्र, बीड जिल्हा, त्यामध्ये जालन्याचा पण समावेश आहे. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, इकडे वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोलीचा देखील समावेश पुढच्या पावसामध्ये आहे, त्यामुळे काळजी घ्या. कारंजा लाडला बघा आहे पाऊस पुढच्या वेळेस सुद्धा, आणि ह्या वेळेस सुद्धा थोडाफार संध्याकाळी पडेल. मला वाटतं काही ठिकाणी चालू आहेत विजा तुमच्या भागामध्ये सध्या देखील. 24ला कन्फर्म आहे कारंजा लाडच्या अनेक भागांमध्ये, आजही ती परिस्थिती आहे. रिसोडला आता मेघगर्जनेसह पाऊस पडतो मित्रा पश्चिम साईडला, आणि उद्या कमी होणार आहे. सगळ्यांनी एक लक्षात घ्या, दिवाळी पाडव्याच्या निमित्त वातावरण थोडं कमी होतं आहे, आणि त्याचा पडसाद आहे. मात्र बीडमध्ये आहे, इकडे अहिल्यानगरमध्ये आहे, थोडीफार येईल. आजच्यासारखी परिस्थिती नाही आहे, पण आजच्यापेक्षाही जास्त परिस्थिती ही 23 तारखेच्या रात्रीपासून ते 24-25ला वाढणार आहे. गंगापूरला देखील आहे समीर शेख सर पाऊस पुढे सुद्धा आजही काही ठिकाणी असणार आहे. या माहूर किनवट बघा, माहूर किनवटला 23चा संध्याकाळी काही प्रमाणात, पण 24-25 आहे. निलंगा देखील पाऊस आहे पुढचे, तुम्हाला 23 तारखेला संध्याकाळी येईल, आणि 24-25 आहे. आता मी उद्याच्या तारखेवर भरका टाकत नाही, कारण की उद्याचा पाऊस जो आहे तो स्थानिक वातावरणासारखा बीड जिल्हा, जालन्यात तुरळक ठिकाणी असा कमकुवत आहे. पण तुम्हाला उद्यासुद्धा सतर्क राहायचं आहे 4 वाजता, ठीक आहे. पाथर्डीला सुद्धा पाऊस मित्रात चालू आहे काही ठिकाणी सध्या, आणि 23-24ला देखील मोठा असणार आहे. आणि एक विनंती करतो सगळ्यांना, पावसाळा जरी संपला तरी सायक्लोनिक सिस्टीमचे, WDचे, एमजो पॉझिटिव्हचे असे अनेक पाऊस महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर महिन्यात सुद्धा असणार आहे. एक गारपिटी संदर्भात आपला रिपोर्ट येणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी चॅनलला फॉलो करून ठेवा.
आणि विशेषतः प्राईम मेंबरशिप मित्रांना तो रिपोर्टसुद्धा आपल्याला उल्लेख करायचा आहे. वैजापूर दक्षिण बाजू कसा राहील हे बघा मित्रा, पुढे सुद्धा पाऊस तुमच्या भागात आहे 23, 24, 25ला सुद्धा, आणि आजचा सुद्धा दक्षिण भागामध्ये हा पाऊस झालेला आहे. आणि तुमच्याच परिसरामध्ये येणाऱ्या 24-25ला चारही बाजूने पावसाचा भाग बदलत परवास असणार आहे. एक सगळ्यांना सांगतोय, पावसाळासुद्धा काही भाग 4 दिवसाच्या पावसाने तो सोडित असतो, अशाच प्रमाणे याच्यामध्ये सुद्धा सोडणार आहे किंवा फटकारा पडून जाईल. पण पाऊस मात्र व्याप्ती बऱ्यापैकी घेत येणार आहे. मॉडेलनुसार व्याप्तीचं प्रमाण जास्त आहे. नक्की धन्यवाद. दिवाळीतला अंदाज यशस्वी झाला, धन्यवाद. फुलंब्रीला देखील पुढचे पावसा आहेत. अकोला संगमनेरला देखील आजही संध्याकाळी काही ठिकाणी, पण उद्या फारसा शितोडे सातोडे पडणारच आहे आपल्या भागामध्ये. आणि 24-25ला सगळ्या शेतकऱ्यांनी थोडं अलर्टवरती राहायचं आहे. पुणे इंदापूरसुद्धा पाऊस आहे मित्रा. पुणे इंदापूरला तर 23 तारखेच्या संध्याकाळीच आगमन करतोय आणि 24-25 फुल परफॉर्मन्स तुमच्या भागामध्येच आहे. यावेळी येणारा पाऊस वाऱ्यांचा असणार आहे, वादळी वाऱ्यासह असणार आहे. त्यामुळे सगळीकडेच वारे येतील असं काही नाही आहे, पण बऱ्याच ठिकाणी वाऱ्याचा प्रादुर्भाव आहे. ज्यांचे कोणाचे शेड नाहीत, ज्यांच्या कोणाच्या आणखीन काही गोष्टी असतील त्या व्यवस्थित करून ठेवायच्या आहे. मेंढपाळ जे काही शेतकरी आहेत, मेंढपालन करणारे, शेळ्या पाळणारे, अशा शेतकऱ्यांना खूपच असा महत्त्वाचा अंदाज दिलेला आहे. येणाऱ्या 24ला आणि 25ला पश्चिम महाराष्ट्रातला सगळा मेंढपाळ अलर्ट राहावं लागणार आहे. त्या दिवशी थोडा विजांचा धोका आहे. काही ठिकाणी संध्याकाळी ही सिस्टम अजूनही कार्यरत होईल, त्यामुळे काळजी करण्यासारखं वातावरण हे तुमच्यासाठी सुद्धा आहे. वीट भट्टी उत्पादक शेतकरी म्हणजेच पुणे परिसर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा या वीट उत्पादकांना येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा वातावरणाला सामोरे जायचं, त्यामुळे काळजी घ्या. सेलूला आहे मित्रा, थोडाफार कमी पडेलच. एकच मिनटं. वसमत तालुक्याला मित्रा 24चा पाऊस चांगला आहे तुम्हाला. 24-25 आजही काही ठिकाणी भाग बदलत झाला आहे. आजही संध्याकाळी तुरळक ठिकाणी पडेल. शिर्डी कोपरगाव मित्रा, आजही संध्याकाळी तुमच्याकडे वातावरण फटकाऱ्याचं का होईना येणार आहे. जनावर आजचे दिवस बातमध्ये बांधून टाका. मालेगाव नाशिक सुद्धा 24-25च्या रडारवरती आहे. तोपर्यंत आपल्याला आजही पडलेला पाऊस ढगाळ मध्यम अशा प्रकारचा चालू आहे काही ठिकाणी आपल्या परिसरामध्ये. उद्या पाऊस सिल्लोडला 1-2 गावांना पडणार आहे काही ठिकाणी, स्थानिक वातावरणासारखा. आजच्या सारखी परिस्थिती नाही आहे. अमरावती अकोला देखील ह्या वातावरणाचा परिणाम पुढच्या 2 दिवसानंतर वाढणार आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा सतर्क राहा. मित्रांनो, फेसबुकला आणि इंस्टाला सुद्धा तुम्ही येत चला, आपले तिथे लाईव्ह होत असतात. पुणे आंबेगाव येणाऱ्या 23 तारखेला जोरदार पाऊस होणार आहे रात्रीच्या वेळेला, आणि जवळपास तुमच्याच भागामध्ये 24 आणि 25ला धुवाधार पावसाची नोंद होईल. चला, एकदा सगळ्यांना मी उद्या काय होणार आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे, आणि विशेषतः आज संध्याकाळी कोणत्या भागाला धोका असेल याबद्दलही बोलतोय. नक्कीच थोडा पाऊस झाला आहे, पण 23-24ला आणखीन काही भागामध्ये होईल. बीड गेवराईला सुद्धा अनेक भागांमध्ये पाऊस होणार आहे. तर बघा, आजच्या संध्याकाळच्या पावसाची मजल कुठे कुठे असणार आहे आणि कोणाला सतर्क राहायचं आहे ते देखील पहा. आज सोलापूर अक्कलकोट भागामध्ये रात्रीच्या वेळेला अनेक ठिकाणी पाणी आहे. विदर्भात सुद्धा मेहकर खामगावमध्ये अनेक ठिकाणी पाणी असेल. रिसोडला देखील अनेक ठिकाणी पाण्याचा वातावरणाचा संदर्भ आहे. साक्री, धुळे या भागातल्या अनेक भागांमध्ये देखील आज संध्याकाळी पाणी असेल. जालन्यामध्ये अचानकच काही ठिकाणी विजांच्या कडकडाट पाऊस म्हणजे जालन्याच्या पूर्व बाजूकडून येणार आहे. गंगापूर, पैठण आजही रात्री काही ठिकाणी हा पावसाचा अलर्ट असणार आहे. नक्कीच सोमनाथला धुवाधार चालू म्हणताय, धन्यवाद. येवल्याला बघा आजही झालंय काही ठिकाणी, आणि येणाऱ्या 2 दिवसानंतर म्हणजे 24-25ला देखील परत पाऊस आपल्या भागामध्ये असणार आहे. मित्रांनो, लाईव्हची वेळ संपते आहे. वर्ध्याला मित्र काळजी करू नका, जिथे पाण्याची आवश्यकता तिथे तर तो अति बरसलाय. आता 2 प्रकार झाले तुमचे सुद्धा. पाणी पाहिजेही काही म्हणतात आणि काही नको सुद्धा म्हणतायत, पण तो आपल्या हातचा नाही आहे, तो येणारच आहे आणि त्याला यावाच लागला आहे. 21 तारखेला त्याने बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आगमन झालेला आहे, आणि 1-2 दिवसाला थोडं मराठवाड्यामध्ये कमी पण होईल. बंद राहणार नाही, तो पडतच राहणार आहे भाग बदलत पद्धतीनं, पण व्याप्ती कमी आहे 2200 आणि 2300.
ती व्याप्ती 23ला सुद्धा बरी राहणार आहे, सोलापूर, सांगली, सातारा, दक्षिण महाराष्ट्र. पण व्याप्ती सगळ्यात मोठी आजच्या सारखीच त्याच्यापेक्षाही थोडी मोठी 24ला आणि 25-26 पर्यंत ही व्याप्ती वाढणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यातला, दक्षिण महाराष्ट्रातला सुद्धा वातावरणाचा प्रभाव वाढणार आहे. तर अकोला, अमरावतीसह या भागात देखील पावसाची हजेरी येणाऱ्या काळात सुद्धा लागणार आहे. आज अहिल्यानगरच्या अनेक भागांमध्ये रात्री सुद्धा पाऊस राहणार आहे. थोडंफार वाऱ्या कावराचा भीती आहे, त्यामुळे सतर्क राहा. अंबड परिसर, पैठण, गंगापूर, अहिल्यानगरचे जवळपास सर्व तालुके म्हटलं ते चालते, अशा भागांचा सुरुवात आहे. आज मुंबईच्या उत्तरेकडील ठीक आहे अनेक तालुक्यांना, अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट विजांसह असणार आहे. तिथे देखील भागातल्या शेतकऱ्यांनी काळजी घ्या. रात्री बेरात्री भोकरदन, जाफराबाद या भागात सुद्धा वातावरण खूप मोठं असं बनू शकतं, त्यामुळे शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळेला देखील सतर्क राहा. भोकरदनकडे येणारा टफ लाईन जो आहे तो थोडा सक्रियतेचा प्रभाव असणार आहे. त्यामध्ये भोकरदनची पूर्व बाजू, जाफराबादची पूर्व बाजू कन्फर्म अशी घेणार आहे, ज्याला विदर्भ बाउंड्री लगतचा भाग आपण असं म्हटलं जातोय. वर्ध्याला सुद्धा 24 तारीख दिलेली आहे. परतूरला सुद्धा आजही संध्याकाळी तुरळक ठिकाणी पाऊस होईल. दुपारा देखील काही ठिकाणी झालाय, जसं की पिंपळगाव साईड वगैरे भाग. परतूर, मंठा, घनसावंगी आजही संध्याकाळी थोड्याफार पावसाची शक्यता आहे. हे बघा, काही जणांना पाणी पाहिजे त्यांचा फायदा झाला, काही जणांना नकोच होता तिथे नुकसान झालेलं आहे. वैजापूरला पाणी आहे सर, पुन्हा पाणी आहे, संध्याकाळी देखील काही ठिकाणी येणार आहे. सर्वदूर संध्याकाळी नाही पण येणार आहे संध्याकाळी काही भागांना. 24 आणि 25 बद्दल मी का फोर्स करतोय, कारण की त्या दिवशी फायनल आणि असा पाऊस असणार आहे. पावसाळ्यासारखी परिस्थिती ह्या 24ला आणि 25ला देखील होणार आहे. मोहन धाकणे सर, नक्कीच ही परिस्थिती अशी आहेच. तुम्हाला मी त्या दिवशीच फोनवरती सांगितलंय की करून घ्या, जसं होईल तसं कामं करून घ्या. याचं सांगता सुद्धा येत नाही किती पडेल म्हणून, हुकनसुद्धा, पण एवढंही हुकण्याची व्याप्ती कमी आहे. बदनापूरला आज रात्री 2 तासाच्या आतमध्ये पाणी येण्याचा अंदाज आहे, कोणत्याही टायमिंगला. त्यामुळे तुम्ही जनावर वगैरे आतमध्ये बांधून ठेवा, वाऱ्या कावराची भीती रात्री पण असते. कंधारी, परतूरला सुद्धा तुरळक ठिकाणी आज मध्यरात्री थोडाफार पाऊस पडू शकतो. त्यामुळे पुढच्या पावसाबद्दल जर सांगायचं झालं तर 2 दिवस थोडं कमी अधिक प्रमाणात आहे, पण 24-25 मोठ्या पावसाच्या तारखा आहेत. मित्रांनो, लाईव्हची वेळ संपली आहे. अकोला, अमरावतीबद्दल एकदा थोडक्यात सांगतोय. अकोला, अमरावतीला रात्री पावसाची फारशी मोठी तीव्रता नाही, पण काही गावखेड्यांना थोडा जास्त प्रमाणात पडू शकतो, पण तरीसुद्धा सगळ्यांना भीती नाही आहे हे देखील सांगण्याचा प्रयत्न करतोय. वाशिमला देखील अजूनही पावसाचे प्रभाव रात्री मध्यरात्री आहे आणि अशाच प्रकारचं वातावरण हे महाराष्ट्राच्या वातावरणाचा बदल झालेला आहे.